सव्वीस दुर्घटनेला आपण पाहतो खरं तर 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत। याच निमित्तानं मुंबईमध्ये विविध ठिकाणी सध्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये सध्या हा कार्यक्रम पार पडतोय आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या हजर आहेत। सव्वीस हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि याच निमित्तानं खरं तर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुंबई पोलीस आयुक्तालयातून हा कार्यक्रम पार पडतोय आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या हजर आहेत। त्यांच्यासह इतर अधिकारी आणि तसंच मंत्री देखील या ठिकाणी हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते। सव्वीस हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत। मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये सव्वीस हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहण्यात येते। राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई पोलीसमधील सर्व वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र राज्य व इतर मान्यवर सध्या उपस्थित आहेत आणि शहीदांना या ठिकाणी आदरांजली वाहण्यात येते। सव्वीस हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण होतात आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये सव्वीस हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात येते। राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई पोलीसमधील सर्व वरिष्ठ अधिकारी तसंच महाराष्ट्र राज्य आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्याकडून सध्या शहीदांना आदरांजली वाहण्यात येते। याच निमित्तानं खरं तर मुंबईमध्ये शासकीय कार्यक्रमांचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातला एक कार्यक्रम आपण पाहतोय। मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये पार पडतोय आणि या ठिकाणी शहीदांना आदरांजली अर्पण केली जाते। सव्वीस हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण पाहतोय मुंबईच्या पोलीस आयुक्तालयामध्ये सव्वीस हल्ल्यातील शहीद दहशतवाद्यांनी मुंबईला लक्ष्य केलं आणि या हल्ल्यामध्ये खरं तर अनेक निष्पाप जीवांना
आपला जीव हा गमवावा लागलेला होता। या दुर्घटनेमध्ये अनेक पोलिसांना देखील आपले प्राण हे गमवावे लागलेले होते।